सामना क्रमांक 4 गौरी स्पोर्ट नेवाली बनाम दिवाळे. पहिला बॉल फुलटॉस बॉल पनिशमेंट आहे पॉइंटला इथे मात्र बीट करत बॉल चालला बाउंड्री लाईन कडे. इट्स अ 4 रन. जयेश आणि प्रितेश ही जोडी आहे दिवाळी टीम कडनं. जयेशनं चौकारानं इथं टीमचं आणि स्वतःचं खातं उघडलंय. नेक्स्ट बॉल अजून एकदा वन्स मोर त्याच जागेमध्ये तशाच पद्धतीनं बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. चौकार. प्रेम काथारा खरं तर गोलंदाजी करतोय. पहिल्या षटक्यामध्ये P1चं पहिलं षटक आहे आणि पहिल्या 2 बॉलवरती फलंदाज जयेशनं अगदी 2 पुस्तकी फटके इथे मात्र दाखवले गेले. पण तो बॉडी लाईनचे बॉल होते त्याला मात्र अगदी सहज हाताने इथे ढकलले गेले. पॉइंटला चिरत बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 2 बॉल 2 चौकार. नेक्स्ट बॉल अजून एकदा परंतु ही लाईन खराब आहे. वाईट बॉल आलाय. 61 रन पेशर आहे गोलंदाजावरती. गोलंदाज प्रेम काथारा. नेवाली टीम टॉस जिंकली गेली आणि गोलंदाजी करण्याचा निर्णय. यस पंच. 3 सामने आतापर्यंत आपण पाहिले गेले. ज्याने पहिली बॅटिंग केली त्याने विजय प्रस्थापित केलाय. इथे टॉस जिंकल्यानंतर नेवाली टीमनं गोलंदाजी स्वीकारली कारण का सध्याच्या घडीचा ऍडव्हान्टेज दिवाळी टीमला आहे. इथे मिड ऑफ आहे त्याच्यामध्ये सोनू आहे तिथं धाव म्हणत नाहीये. अशा मुवमेंटला खरं तर ऍडव्हान्टेज आपल्याकडे ठेवण्याची संधी नेवाली टीमला होती. त्यामुळे तिथं टॉस जिंकला फिल्डिंग करण्याचा निर्णय. दिवाळी टीमला इन्व्हाइट केला बॅटिंगसाठी. अगदी 2 बॉल 2 चौकार. त्याच्यानंतर व्हाईट बॉल त्याच्यानंतर डॉट बॉल. मिस्टामिंग आहे. गोलंदाज आला बॉल खाली. कॉटन बॉलची संधी होती आणि फलंदाज जयेशला इथे परतावा लागेल. पहिलं विकेटचं पतन. धाव फलकावरती लागल्यात 9 आणि 1 गडी बाद. आतमध्ये प्रतीक आलाय. 3ऱ्या क्रमांकावरती प्रतीक तुम्हाला पाहायला मिळतोय. त्याचे कारण राहिले जयेश हा बाद झालाय. प्रतीक कोळी आलाय. जयेश 2 चौकार ज्यानं दाखवले. भरपूर चांगले स्ट्रोक होते पहिले 2 बॉल. त्याच्यानंतर मात्र तो लगेच बाद झालाय. यश मिळालंय गोलंदाज प्रेम काथाराला. ज्या टीमनं टॉस जिंकल्यानंतर गोलंदाजी करण्याचा निर्णय. यश मिळालाय आता पहिल्या षटक्यामध्ये. आणि आता प्रतीक आलाय. प्रतीक कोळी स्ट्रायकर एंडला. 1 डाऊनचा फलंदाज आहे. मागील 3 मॅचेस मध्ये आपल्या पहिल्या डावामध्ये बॅटिंग भरपूर चांगली झाली आहे आणि तो बेनिफिट तो फायदा मिळेल यावेळेस. स्ट्रायकर एंडला प्रतीक पहिल्या बॉल वरती चौकाराने आपलं खातं उघडतोय. दिवाळे गावामध्ये जी दिवाळी साजरी असते रॉकेट जे सोडले जातात ना असे रॉकेट आतापर्यंत 3 पहिल्याच ओव्हरमध्ये सोडले त्या फलंदाजानं. अगदी त्या व्हिडिओ भरपूर व्हायरल होतात दिवाळीच्या त्या देवाळे गावामध्ये. खरं तर तो आनंदाचा क्षण. मोठ्या उत्साहानं दिवाळे गावामध्ये दिवाळी साजरी केली जाते ती. पुढचा बॉल इथे टॅपिंग क्रिकेट करायचं होतं. डाऊन द ग्राउंड ठेवण्याचा प्रयत्न राहिला. डॉट बॉल आलाय. षटक क्रमांक पहिलं समाप्त आहे.
धावा धावफलकावरती 1 गडी बाद, 13 धावा. मध्ये किरवली विपक्ष करण जाडे. दोन्ही टीमचे कॅप्टन्स आपण अलर्ट राहायचं आहे. इनिंग ब्रेक्स मध्ये आपण टॉस करणार आहोत. सामना क्रमांक 5 किरवली बनाम करण जाडे. सामना क्रमांक 4 आपण पाहतोय गौरी स्पोर्ट नेवाली बनाम दिवाळे. हा सामना इथे पाहायला मध्ये टॉस जिंकलाय, गोलंदाजी करण्याचा निर्णय. 13 धावा पहिल्या षटकामध्ये प्रेम काथाराने खर्च केला. नवीन गोलंदाज सोनू कातारा. फिरकीचा जादूगर तुम्हाला नेवाली टीमकडनं हा गोलंदाज पाहायला मिळेल. आणि स्ट्रायकर एंडला फलंदाज ॲज अ ओपनर फलंदाज प्रितेश तुम्हाला पाहायला मिळेल. 6 बॉल मागील नॉन स्ट्रायकर एंडला होता, आता स्ट्रायकर एंडला आलाय. P2चं पहिलं षटक, P2चं हे दुसरं षटक आहे. गोलंदाज सोनू कातारा आलाय. पहिला बॉल पुढे टाकला. बॉल वरती इथे बोट फिरवली होती. डॉट बॉल आलाय. बॉल टप्पा पडल्यानंतर बाहेरच्या दिशेला बोलण्याची क्षमता आहे गोलंदाज सोनू कातारामध्ये. डाव्या हाताचा गोलंदाज एक नॅचरल अँगल आहे त्याच्याकडे, त्या कोनचा फायदा जरूर सातत्याने घेत असतो सोनू कातारा. गोलंदाज पहिला बॉल डॉट बॉल आलाय. स्ट्रायकर एंडला फलंदाज प्रितेश आहे ॲज अ ओपनर आलाय या मॅच मध्ये दिवाळी टीम कडनं. तो सलामीर जयेश त्याने 2 चौका ठोकल्यानंतर तो माघारी परतलाय, परंतु इथे 2 बॉल डॉट बॉल आलाय. फलंदाज अगदी इथे पाहत राहतोय. दोन बॉल डॉट आलेत. प्रेशर आहे फलंदाज प्रितेश वरती. यावेळेस अजून एक बॉल. काय कमालीचा बॉल आहे. पुढे टाकल्या बॉलला खेळू शकत नाहीये. तेवढं सोपं काम नाहीये गोलंदाजावरती आक्रमण करणं. त्यासाठी तुम्हाला तुमचा क्लास, तुमचा दर्जा इथे मात्र प्रस्थापित करावा लागेल. आणि त्यासाठी तर तुम्हाला इथे मैदानाच्या आतमध्ये पाठवलं गेलंय, परंतु इथे या बॉलवरती एक धाव मिळेल. पण त्याचा इशारा या बॉलवरती बॅटकेड आहे. बॅटची आतली कडा इथे लागली होती. एक धाव बनली जाईल एका धावेने. आता धाव फलक थोडस पुढे सरकले गेलंय. 14 धावा धावफलकावरती. 4 बॉल आतापर्यंत समाप्त झाले. पहिले 3 बॉल डॉट, त्याच्यानंतर एक सिंगल. आता स्ट्रायकर एंडला तुम्हाला प्रतीक ज्याने चौका ठोकलाय पहिल्या बॉलवरती. स्विच इट करण्याचा प्रयत्न आहे, रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न, परंतु एक धाव बनली जाईल लेग बाईकच्या माध्यमातून. षटक हे भरपूर चांगलं आहे सोनू काताराचं. अगदी डाव्या हाताचा फिरकीचा जादूगर मैदानाच्या आतमध्ये आलं. धाव संख्येला अंकुश लावले गेले. 15 धावा धावफलकावरती. अवघ्या 2 धावा याने खर्च केल्यात. शेवटचा बॉल, एकाच चांगला फटका. पॉवर प्लेचा शेवटचा षटक, शेवटचा बॉल. इट्स अ व्हाईट बॉल. व्हाईट बॉल आलाय. अतिरिक्त धाव इथे मात्र जरूर बनली जाईल. अजून एकदा शेवटचा बॉल टाकावा लागेल या गोलंदाजाला. एकाच चांगला फटका इथे मात्र टार्गेट सेट करून जाईल या 2 षटकामध्ये. दिलाय बॉल. ओढा कॅच. मिडॉनला तिथे मात्र खेळाडू तैनात होता. प्रेम कातारा. काय झेल टिपला गेलाय. मागचं षटक त्याने हाताळलं होतं आणि इथे मात्र फिल्डिंग करत असताना एक चांगला झेल टिपला गेलाय. फलंदाज इथे मात्र बाद झाला. प्रितेश तंबूच्या आश्रयाला. धावा धावफलकावरती 16, 2 गडी बाद. सन्माननीय राजेश शेठ काथारा, विद्यमान ग्रामपंचायत सदस्य नेवाली गौरी स्पोर्ट आणि त्यांच्या समवेत सन्माननीय आकाश शेठ काथारा, ग्रामपंचायत सदस्य तथा अष्टविनायक ढाबा मालक नेवाली यांचं इथे आगमन झालेलं आहे. आमच्या श्री विठ्ठल रखुमाई क्रीडा सांस्कृतिक मित्रमंडळ
पेंधर यांच्या वतीने आपणास आम्ही व्यासपीठावर आमंत्रित करतो. यावं व्यासपीठावर आपलं स्वागत आहे. 2 षटके आतापर्यंत समाप्त झाली आहे. पॉवर प्लेची 2 षटके होती. अगदी त्याच्यामध्ये बॅटिंग करणारे देवाले टीमला संधी होती जास्तीत जास्त धावा बनवण्याची, परंतु धावा आता धावफलकावरती लागल्या गेल्या त्या म्हणजे फक्त 16 धावा. 8च्या सरासरीने धावगती आता राखली गेली आहे, परंतु अजून उर्वरित 3 षटकांचा खेळ बाकी आणि गोलंदाज इथे मात्र अतिश काथार आलाय. तिसऱ्या षटकामध्ये गोलंदाजीला आलाय अतिश आणि समोर फलंदाज तुम्हाला पाहायला मिळेल प्रतीक आहे आणि वरुण आलाय. वरुण कोळी नॉन स्ट्रायकर एंडला, प्रतीक स्ट्रायकर एंडला आहे. 16 धावा धावफलकावरती, 2 गडी बाद. गोलंदाज अतिश, पहिला बॉल डाऊन द ग्राउंड, लॉंग ऑनला, डीप मध्ये खेळाडू आहे. फिल्डिंग चांगले, 1 धाव. जलद गतीनं हा स्ट्रोक इथे मात्र खेळला होता. अगदी तेवढ्याच गतीनं समोरनं फिल्डरही धावत आले बॉलवरती. बॉलला अडवलं, फेकी करणं तत्वर 1 धाव इथे आरामात पूर्ण आहे. आणि धावा धावफलकावरती आता लागतात 17 म्हटलं तर 17 नोव्हेंबर 2012 हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा निधनाचा दिवस. छत्रपती शिवाजी महाराजांनंतर ज्याने मराठी अस्मिता जागी केली ते एकमेव हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा निधनाचा दिवस, तो म्हणजे 17 नोव्हेंबर 2012. धावा धावफलकावरती 17 आणि इथे या फलंदाजानं ठोकलाय हा उंच गगनभेदी षटकार. फलंदाज अतिश कातरा आहे. पहिल्या बॉलवरती सिंगल, त्याच्यानंतर एक षटकार आलाय. अगदी बॉल चेकआउट केलं गेलं होतं. हा षटकार ठोकण्याच्या आधी फलंदाजानं वरुणनं आणि पुढच्या बॉलवरती षटकार दाखवलाय. बॉलची चाचपणी केली, त्याच्यानंतर प्रहार केलाय. षटकार आलाय मागच्या बॉलवरती. इथे प्रहार करण्याचा प्रयत्न होता. डाऊन द ग्राउंड राहिला बॉल, अलंग द कार्पेट चालला. मिड विकेटला प्रेशर टाकलं होतं फिल्डिंग वरती, परंतु एकच धाव. आय थिंक 2 धावाही पूर्ण झाल्या असत्या. इथे फेकी थोडीशी खराबच होते, परंतु एकच धाव बनले या बॉलवरती. 24 धावा, 24 ऑन बोर्ड. 24 धावा लागतात धावफलकावरती. मागील 3 मॅचेस मध्ये आपण पाहिलं तर 60हून अधिक धावा बनल्यात. जवळपास पहिल्या मॅच मध्ये 58 होत्या, त्याच्यानंतर 80 प्लस, त्याच्यानंतर 70 प्लस झाल्यात. आता या मॅच मध्ये किती बनणार? पहिल्या 17 मध्ये बॅटिंग होते आणि इथे कॅचची संधी आणि झेल बाद. झेल टिपला जातोय. प्रणय पाटील होते, फलंदाज बाद आहे. क्रमांक 3 स्ट्रायकर एंडला साहिल. बॅटची बाहेरची कडा आणि यष्टीरक्षकाने पुढचं काम चोख बजावलं गेलंय. बॅक टू बॅक 2 हादरे मिळतात. फलंदाज बाद. रूपम काथार यांना आम्ही ते पाहतो क्रिकेटचा आनंद घेत असताना.
भाया मनपूर्वक आपले सहर्ष स्वागत आहे. स्पर्धा पाहतो आपण मित्रांनो, स्वर्गीय प्रवीणदादा पाटील आणि स्वर्गीय राजेश दादा नेरुलकर यांची अविस्मरणीय आठवण म्हणून इथे VRCC ट्रॉफी ही स्पर्धा आपल्या भेटीसाठी आलेली आहे आणि या स्पर्धेमध्ये आजचा पहिल्या राऊंडमधली ही अंतिम लढत असणार आहे. नवीन फलंदाज हर्षद आलाय. ऑन हॅट्रिकच्या उंबरट्यावरती गोलंदाज तुम्हाला अतिश कातारा पाहायला मिळेल. शेवटचा बॉल आता शिल्लक आहे. हर्षद कोळी आलाय. डाव्या हाताचा फलंदाज आहे. 4 फलंदाज आतापर्यंत बाद झाले. धावपलकावरती लागल्यात एकूण 24. ऑन हॅट्रिकचा बॉल. या स्पर्धेतील पहिली विकेट हॅट्रिक पहिल्या दिवसामध्ये आणि पहिल्या फेरीतील शेवटचा सामना आहे, परंतु नाही होती ते. सरळ बॅटने खेळलेला बॉल, एक धाव या बॉलवरती पूर्ण होते. भरपूर चांगले क्षेत्रक्षण या बॉलवरती पाहायला मिळेल. 3 षटकांचा खेळ समाप्त आहे. धावपलकावरती 4 गडी बाद 25. करंजाडे विपक्ष किरवली क्रिकेट संघाच्या दरम्यान नाणेफेक केली जाणार आहे. दोन्ही संघाच्या संघनायकांनी नाणेफेकीसाठी संपर्क साधावा. पाणी घेऊन मैदानामध्ये जायचे बघा, पाण्याची पूर्तता करायची आहे. हॅलो. ड्रिंक्स बॅग्स मैदानाच्या आतमध्ये चालू होतो तो समाप्त झालाय. धावा 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावपलकावरती लागल्या गेल्या 4 गडी बाद 25. अगदी लो स्कोरिंग सध्याच्या घडीला. जरूर स्कोर कार्ड वरती धावा पहिल्या डावामध्ये बनताना पाहायला मिळतं. दिवाले टीम कडनं टॉस गमावल्यानंतर बॅटिंग सध्याच्या घडीला चालू आहे, परंतु 2 फलंदाज अजूनही मैदानाच्या आतमध्ये सज्ज आहेत. ते म्हणजे वरुण कोळी आणि हर्षद. स्ट्रायकर एंडला आता तुम्हाला हर्षद पाहायला मिळतोय. तो पहिला बॉल केलाय, एक धाव बनेल. गोलंदाज निशांत काथारा 4थ्या षटकामध्ये गोलंदाजीला आलाय. 5 षटक 5 गोलंदाज ही नवीन संकल्पना या स्पर्धेमध्ये ही तर तुम्हाला पाहायला मिळते. आणि 4था गोलंदाज नेवाली टीम कडनं. गोलंदाजाचं नाव आहे निशांत काथारा आणि समोर हर्षद आहे दिवाले टीमचा फलंदाज. पहिला बॉल अवे फ्रॉम द बॉडी लाईन. येस, वाईट बॉल आहे. एक्स्ट्रा रन जरूर पाहायला मिळेल. आणि पंचांच्या भूमिकेमध्ये रुपेश जी नेरुलकर तुम्हाला पाहायला मिळतात. मुख्य आयोजकामध्ये आहेत आमच्या ते. हा बॉल अगदी गॅप मध्ये ढकललाय. बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या दिशेनं. आलाय चौकार. बॉल वाईड होता. त्याच्यानंतर जो चांगला बॉल टाकला होता त्या बॉलचा फलंदाजानं पाठलाग केलाय आणि डीप पॉइंटला हा देखना चौकार इथे पाहायला मिळाला.
टोटल धावा आता धावफलकावरती 30 लागतात. एक फायटिंग स्कोर आय थिंक 55 ते 60 पर्यंत इथं मात्र पोहोचावं लागेल. प्रेशर आहे गोलंदाजावरती. अनदर वाईट बॉल. एक्स्ट्रा रन इथे मात्र दिल्या जातात दिवाले टीमला. बोनस धावा आहेत मी तर म्हणेल. ऍडव्हान्टेज आहे दिवाले टीम. आतापर्यंत 3 सामने पहिले बॅटिंग करणाऱ्या टीमने जिंकलेत, त्यामुळे तो ऍडव्हान्टेज इथे मात्र त्यांच्याकडे जरूर आहे. त्यासाठी बॅटिंग ही तेवढी दमदार करावी लागेल. व्हॉट अ स्ट्रोक. स्लॉट मध्ये बॉल आला आणि पाठवला अगदी पलीकडच्या प्लॉट मध्ये. षटकार. आहे षटकार आलाय मागच्या बॉल वरती. एक गगनभेदी षटकार तुम्हाला पाहायला मिळाला. पहिला बॉल वाईट, त्याच्यानंतर चौकार, त्याच्यानंतर वाईट आणि परत एक षटकार आलाय. त्यामुळे 2 बॉल मध्ये 12 धावा इथे वसूल झाल्या. टोटल धावा धावफलकावरती आता 37 धावा. एक फायटिंग स्कोर बनण्याच्या रस्त्यावरती खरं तर ही बॅटिंग तुम्हाला होताना पाहायला मिळतोय. अग्रेसर बॅटिंग करावी लागेल. फुलटॉस बॉल लॉंग ऑफ आहे तिकडे डीप मध्ये. एकच धाव पूर्ण होईल. अगदी बॉल भरपूर चांगला होता, फक्त दिशा द्यायला होती. आय थिंक इथे गलीमध्ये ढकललं असतं तर तुम्हाला या बाजूला क्षेत्र खाली होते, धावा मिळाल्या असत्या. परंतु ज्या गतीनं बॉल आला होता ना त्याला त्याच दिशेने टोलवलं गेलं समोर. एकच धाव आली. आता स्ट्रायकर एंडला वरून तुम्हाला पाहायला मिळेल जो 4थ्या क्रमांकावरती आलाय. अजून आहे वरून आलाय स्ट्रायकर एंडला. मिस्टामिंग आहे परंतु स्वतः गोलंदाज आलाय बॉल खाली. चांगला झेल. कॉटन बॉलची विकेट आहे. स्वतः तिथपर्यंत धावत गेलाय आणि तिथे चांगला झेल टिपला गोलंदाज निशांत काथारानं. आणि हा फलंदाज इथे 5वा फलंदाज तंबूच्या आश्रयाला. धावा धावफलकावरती लागल्या त्या म्हणजे 38. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आलाय. कुंजन आलाय. आणि या षटकातील अजून बॉल शिल्लक आहेत. आपण विचार केला तर 2 बॉल शिल्लक आहेत. एका चांगला ब्लास्ट अजून करावा लागेल. प्रयत्न करतोय पहिल्याच बॉल वरती गणागाती प्रहार करण्याचा प्रयत्न होता, परंतु डॉट बॉल आलाय. तेवढं सोपं काम नाहीये. नवीन फलंदाजाला लगेच मैदानाच्या आतमध्ये सेट होणं सोपं काम नाहीये. त्यासाठी 1-2 बॉल त्याला डिफेन्स करावे लागतील. एक बॉल समाप्त झाला, त्यातला शेवटचा बॉल आहे 4थ्या षटकातील. आडव्या बॅटनं खेचलाय बॉल, चालला लॉंग ऑनला तिकडे. धीरज काथारा. 1 मोर विकेट डाऊन. 6वा फलंदाज तंबूच्या आश्रयाला. धावा धावफलकावरती लागल्या 4. षटकाच्या समाप्तीनंतर 6 गडी बाद 38 धावा. सामना क्रमांक 5 सेकंड राऊंडचा पहिला सामना आहे. किरवली विपक्ष करंजाडे. किरवली संघाचा संघनायक आहे. करंजाडे संघ इनिंग समाप्त होण्याच्या आधी जर का संघनायक नाही आला तर तुम्हाला पॅनल्टीला सामोरं जावं लागेल. आयोजकांचा कॉल आहे. समोरच्या टीमला जर का आपण इथे आला नाही तर समोरच्या टीमला टॉस विन दिलं जाईल, याची दक्षता घ्या. त्यामुळे करंजाडे संघ आपला कॅप्टन्सला आपण पाठवायचा आहे. शेवटचं षटक आता इथे मात्र मार्गस्थ केलं जाईल. सुरुवात केली जाईल. ओमकार पाटील आलाय. हर्षद स्ट्रायकर एंडला आणि त्याच्या जोडीला भुवनेश कोहली आलाय.
भुवनेश कोहली हा नवीन फलंदाज आलाय, 8व्या क्रमांकावरती आलाय आता सध्याच्या घडीला. शेवटचं षटक आता मार्गस्थ केलं जाईल, सुरुवात केली जाईल. गोलंदाज ओमकार की जय जयकार सातत्यानं जरूर केली जाते. समोर हर्षद आहे, डाव्या हाताचा फलंदाज. पहिला बॉल खोदून काढलाय, स्क्वेअर लेगला डीप मध्ये प्रोटेक्शन आहे, 1 धाव मिळते. टार्गेट सेट करणारा षटक आहे. हर्षद जास्तीत जास्त स्ट्रायकर एंडला असायला हवा दिवाळी टीमसाठी, कारण की त्याच्या बॅटनं धावा मागच्या ओव्हरमध्ये बनल्यात. आता टोटल धावा धावफलकावरती 39 लागल्या गेल्यात. शेवटचे 5 बॉल आता शिल्लक आहेत आणि भुवनेश आता स्ट्रायकर एंडला आलाय फलंदाज. अपकमिंग स्टार आहे दिवाळी टीम कडनं हा खेळाडू तुम्हाला इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळतोय. 8व्या क्रमांकावरती आलाय, थोडंसं प्रेशर आहे त्याच्यावरती, परंतु ग्रामीण क्रिकेटमध्ये प्रेशर जास्त थांबत नाहीये, हे सातत्यानं पाहायला मिळते. बॉल बॅटची एज पंचांनी सांगितलं बॅटची आतली गडा आहे. तर गोलंदाज तयार होता अपील साठी, परंतु आधीच त्यांनी सूचित केलं पंच अनिल टेंबे सरांनी. 1 धाव या बॉल वरती मिळाली आहे. धावफलकावरती आता 40 लागतात. अजून शेवटचे 4 बॉल शिल्लक आहे आणि हर्षद आलाय. हर्षदला आता 4चे 4 बॉल खेळावे लागतील. विस्फोटक फलंदाजी या 4 बॉल मध्ये करावी लागेल, जेणेकरून 4 बॉल मध्ये 10 ते 15 धावा कशा मिळतील याकडे लक्ष केंद्रित करावं लागेल. टार्गेट सेट करावा लागेल. मॅक्सिमम 50 धावा तरी धावफलकावरती असायला हव्यात दिवाळी टीम साठी, परंतु नेवाली संघ 50च्या आतमध्ये ठेवण्याचा प्रयत्न करेल आणि इथे मात्र वन्स अगेन धीरजने टिपला झेल आणि संपुष्टात आणलाय फलंदाज हर्षदचा खेळ. फलंदाज बाद. सात फलंदाज आता बाद झालेत. दिवाळी टीम पहिल्या डावात बॅटिंग करते, टॉस गमावल्यानंतर धावफलकावरती लागल्यात त्या म्हणजे 40 धावा. 7 गडी बाद. नवीन फलंदाज आलाय सूरज आलाय. शेवटचे आता बॉल शिल्लक आहे इथनं 3 बॉल वरती सूर्याला चमकावंच लागेल. सूर्यासारखा लख प्रकाश त्याच्या बॅटनं अगदी आगीचे गोले बाहेर फेकावे लागतील. पहिला बॉल, परंतु इट्स अ वाईट बॉल. हाफ ट्रॅकर बॉल दिसत होता, अवे फ्रॉम द बॉडी लाईन होती. पंचांनी सांगितलं की हा बॉल खराब आहे. एक्स्ट्रा रन जरूर पाहायला मिळेल. टोटल धावफलकावरती 41 लागतात. 7 फलंदाज बाद झालेत. 9व्या क्रमांकाचा फलंदाज सूरज मैदानाच्या आतमध्ये. सूरजला आता सूर्यासारखं चमकावं लागेल. संध्याकाळचं 17ला सुरुवात आहे. सूर्याची किरण थोडंसं प्रकाश कमी टाकतात, परंतु या सूरजला चमकावं लागेल. प्रयत्न आहे. मिस्टामिंग स्ट्रोक. यष्टी रक्षक आलाय. 1 मोर विकेट डाऊन. 8वा फलंदाज तंबूच्या आश्रयाला जातोय. धावफलकावरती लागतात 41. थँक्यू सो मच. 10व्या नंबरचा फलंदाज आता मैदानाच्या आतमध्ये संजय आलाय. अजून 2 बॉल शिल्लक आहेत. संजय कोहली आलाय आणि अजून 2 विकेट शाबूत आहेत दिवाळी टीमचे. काय या स्पर्धेतील पहिला संघ आपल्याला पाहायला मिळेल जो ऑल आउट 10 फलंदाज बाद होतील. इथे लाईन खराब आहे. एक्स्ट्रा रन 1+1 नाही. रिक्स नाही घेणार आता. रिक्स घेण्याची वेळ नाहीये, नाहीतर ऑल आउट होण्याची नामुष्की आपल्या टीमवरती येईल. अजून 2 बॉल शिल्लक आहेत. या 2 धावा जरूर एकवटल्या जातील. टोटल धावफलकावरती 43 धावा. 8 फलंदाज बाद आहे. आता स्ट्रायकर एंडला तुम्हाला भुवनेश मिळेल.
त्यास दांडी गुल आहे. 9वा फलंदाज तंबूच्या आश्रयाला. शेवटच्या फलंदाजाला मैदानाच्या आतमध्ये दाखल करावा लागेल. टोटल 11 खेळाडूंना ही संधी मिळते महागुरु सर या डावात बॅटिंग करण्याची. या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय या संपूर्ण खेळाडूंना बॅटिंगची संधी मिळाली. शेवटचा फलंदाज यश कोहली, त्याच्या नावात यश आहे. शेवटचा बॉल आहे यश साठी. या बॉल वरती काय आहे? अंपायरचा सिग्नल. यस, इथे रेफर केलं जाईल. बॅटची एज आहे की नाही आहे. वाईट साठी बॅटिंग रिव्ह्यू आहे. बॅटिंग टीमनं इथे रेफर केलं गेलंय. व्हाईट बॉल आहे की नाही टेक्निकल टीम कडे हा निर्णय सोपवला गेलाय. डिसिजन पेंडिंग आहे. शेवटचा बॉल आहे. व्हाईट बॉल मिळाला तर अजून एक बॉल टाकावा लागेल, नाहीतर मग इथे हा डाव समाप्त होईल. धावपलकावरती लागल्यात 43. इट्स अ फेअर डिलिव्हरी. डॉट बॉल आलाय. 9 फलंदाज बाद झाले पहिल्या डावामध्ये. धावपलकावरती 43 लागल्या गेल्यात आणि आता आजच्या दिवसातील सर्वात कमी धावसंख्या म्हणजे 44 धावांचे टार्गेट गौरी स्पोर्ट नेवाली टीमला इथे मात्र पूर्ण करायचे आहेत. हॅलो, थँक्स. लहू पडके इथे नाणेफेक केली जाईल दोन्ही क्रिकेट संघाच्या दरम्यान. नितेश पाटील यांच्या शुभासे नाणेफेक इथे संपन्न होईल. या नितेश या. आमचे मित्र लखन शेठ पाटील आपण पाहतो, प्रवीणदादा पाटील यांचे बंधू. नितेश या. आणि संपूर्ण पाण्याची सेवा त्यांच्या माध्यमातून पुरवण्यात आलेली आहे. नितेश पाटील यांच्या शुभासे नाणेफेक संपन्न होत आहे. हेड अँड टेन नाण्याची दर्शने बाजू बघूया. नाणेफेकीचा कौल. चला, करंदाडी क्रिकेट संघाच्या बाजूने संघनायक निर्णय. चला, सामना 4 षटकांचा असेल. वेट अँड वॉच. हॅलो, सिद्धू पाटील आपण लगेच स्टेजशी संपर्क साधायचे आहे. चेंडूची पूर्तता करायची आहे बघा. सिद्धू पाटील. या नावात दमायर आमच्या लग्न पाटील दादाच्या या नावात दमायर आमच्या लग्न पाटील दादाच्या या नावात दमायर आमच्या लग्न पाटील दादाच्या या नावात दमायर. धन्यवाद डीजे मास्टर. धन्यवाद लहूजी फडके सरांचा आवाज आपण पहिल्या सत्रामध्ये ऐकलात की लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी, झालो खरेच धन्य ऐकतो मराठी, मानतो मराठी, जाणतो मराठी. गजर क्रिकेटचा 16 आनंदाचा स्वर्गीय प्रवीणदादा पाटील व स्वर्गीय राजेशदादा नेरुरकर यांच्या आठवणीला उजाला देण्यासाठी हा एक क्रिकेटचा भव्य दिव्य असा
रणसंग्राम आपण या ठिकाणी पाहतोय. श्री विठ्ठल रखमाई क्रीडा व सांस्कृतिक कला मंडळ पेंदर VRCC चषक 2025 मध्ये तमाम क्रीडकांचं पुन्हा एकदा मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागतम सुस्वागतम. पंचांच्या प्रमुख भूमिकेत रुपेश नेरुलकर आणि आमचे अनिलजी टेंबे. सलामीची दिग्गज जोडी गौरी स्पोर्ट नेवाली टीमची ही दिग्गज जोडी मैदानामध्ये उतरत असताना आपण पाहिली. दोन्ही टीमला देऊया कॉम्बॉक्स करणं शुभेच्छा. मॅच ऑन. पंचाचा ग्रीन सिग्नल इथे पाहतो. क्षेत्ररक्षक डीप एक्स्ट्रा कव्हरला वाईट स्लॉंग ऑन मध्ये अंतर्वर्तुळामध्ये 9 क्षेत्ररक्षक. 5 षटकांची मॅच. फुल टॉस. आज चेंडूला मात्र फुल टोल उसूल करून देता आलं असतं परंतु तसं काय घडत नाहीये कारण बॅटच्या टॉयनला हा फटका आपण पाहिला. यस रेफर केलाय. बॅट्समन येऊ का पंच. यस पंचांच्या माध्यमातून रेफर केलाय. चला या ऍडव्होकेट साहेब या. योग्य तो न्याय आम्हाला द्या. नो बॉल. यस संजय येत आहेत. पहिलाच चेंडू भीमर होता. भिरकावून दिला चेंडू. चाललाय सीमा पार. फ्री हिटचा चेंडू जातोय. दन 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 करे 4 रन. संघाला धीर देतोय. चांगला खेळ मैदानावरती साकारत असताना 44. हो हो यावेळेस नटराज स्टाईल ना अगदी 360 मध्ये आणि पंचामल दर्शवतात. व्हाईट बॉल. 2 बाईक धीरच्या नावे देखील आहेत. हे देखील विसरून चालणार नाही कारण तो खेळ इथे साकारत असताना 2 चेंडूवरती खणखणीत चौकार आपण पाहिल्यात. गोलंदाज तयार. संजयला आपण या ठिकाणी पाहतोय. 5 षटकांची मॅच आपण या ठिकाणी पाहतोय. पहिल्या फेरीतील अंतिम मॅच. सुएची दांडी गोल नजर हाटी दुर्घटना घटी. बिग विकेट. मैदानाच्या बाहेर धीरजला परतावं लागेल. नवीन फलंदाज होतो इन नितेश काथारा. 44 धावेचं लक्ष. पहिल्याच षटकामध्ये विचार केला तर 2 चौकार धीरजच्या बॅट्स मधून आपण येताना पाहिलं. नितेश काथारा उर्फ NK याच पेंदर गावाचे ते जावई बापू देखील आहेत. मागे देखील मॅच झाले आणि त्याच्यामध्ये 3 नंबर आला होता कदाचित. यस परंतु पाहूया जावई बापू कशा पद्धतीनं खेळ मैदानावरती साकारतील.
गोलंदाज सज्ज. हो हो, चॉप केलाय चेंडू, चाललाय सर बॅकवर्ड पॉइंट रिजन मधून, गोलीच्या वेगानं गोलीगत 4 रन. जबरदस्त तडाखा, अप्रतिम. संजय वरती आक्रमणाला सुरुवात केली आहे. लाईन पाहावी लागेल. यस, पंच आमच्या देशीर बोलतायत, सांगतात वाईट. आणखीन एक चेंडू फेकावा लागेल. 5 षटकांची मॅच. हो, पुन्हा एकदा इथे मात्र गॅप, अगदी सुईमधून धागा विनवावा तसा फटका एकदा अदा करी पाहिली, परंतु अंतिम क्षणामध्ये स्टॉप केलं क्षेत्ररक्षकानं. खूप चांगलं क्षेत्ररक्षण. चेंडूवरती मिळतील 2 धावा. 2 धावेच्या बरोबरीने संघाचा पुढे टेपला. एकूण धावसंख्या प्रथमेश आम्हाला सांगतात 18. 19 धावा आहेत. 19 धावा आहेत धावपुस्तकावरती. समोरच्या दिशेनं गॅप मध्ये, इथे गॅप भरपूर मोठा, धावसंख्येचा नाही तोटा, मिळतील 4 रन. हे सुरेख संगीत, लखनदादा पाटील आमचे बॅकबॉन आहेत, आमचे पाठीराख आहेत, आमचे आधारस्तंभ आहेत. त्यांच्या नावाचा गाणी आपण या ठिकाणी ऐकल्यात. प्रचंड मेहनत आमच्या संपूर्ण VRCC पेंदर टीमची या स्पर्धेसाठी आपण पाहतोय. अविश्रांत मेहनत. नवीन आंतरराष्ट्रीय विमानतळावरती आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. पण जेव्हा ऐकायला येईल स्वर्गीय दिबा पाटील साहेब, आंतरराष्ट्रीय विमानतळामध्ये आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. चॉप केलाय चेंडू, पाठवलाय सरळ बॅकवर्ड पॉइंटला भेदून चेंडू थर्डमॅनला जातोय. 4 रन. हॅलो, चला मंचकावरती आपण आमंत्रित करूया मानव पाटील आणि आमचे विनीत पाटील. या मंचकावरती आपलं स्वागत आहे VRCC चषक 2025 मध्ये. हो हो, जबरदस्त तडाखा, चेंडू चाललाय डीप लॉंग ऑन मध्ये. क्षेत्ररक्षक आहेत, प्रोटेक्शन देतील. हो, जेल ड्रॉप, चेंडू फरार, सीमा पार. 4 रन. पाहिली गोलंदाज चांगली गोलंदाजी करतात क्षेत्ररक्षणाच्या माध्यमातून. खराब क्षेत्ररक्षण. धावसंख्येची इन्व्हेस्टमेंट छोटी आहे तुमच्याकडे. या चुका तुम्हाला भरपूर कमी करायच्या आहेत. क्षेत्ररक्षक आले आहेत, आता चुकी होणार नाहीये. टिपलाय जेल क्षेत्ररक्षक होते, वरून टिपलाय जेल. सप्लाय फलंदाजाचा खेळ. अतुल बाद होत आहेत. धाव पुस्तकावरती धावा पाहिल्यात एकूण 33 धावा आहेत. दिवाळी टीम सुरुवात चांगली झाली होती, मात्र अंतिम षटकामध्ये खराब कामगिरी. हो, पुन्हा एकदा ऑफ साईडला कट करायचा होता. चेंडू बॅटचा संपर्क जुळून येत नाही, चेंडू जातो डॉट. रुपेश नेरुरकर आज अगदी पंचांच्या भूमिकेत आपण पाहतोय. भरपूर वर्षाचा अनुभव आहे. ज्यावेळी सपेंदर नाईट टुर्नामेंट मध्ये देखील त्यांची भरीव कामगिरी. त्यानंतर आपण पाहिली तलोजा नाईट स्पर्धेमध्ये पहिली मॅन ऑफ द सिरीज साठी बाईक त्याच्याकडे.
चांगला फटका टीप एक्स्ट्रा कव्हरला चेंडू चाललाय. एक धाव. चांगलं क्षेत्ररक्षण गुड कलेक्टिंग. एक धाव. 35 धावा. 32 झाल्या. 32. 20 मध्ये आता 12 पाहिजेत. हो टॅप करतायत. चांगली गोलंदाजी. यस षटकाची झाली सांगता. पंच एक चेंडू असेल का? झाले का षटक? ओके. अठरा चेंडू आणि 12 धावींची गरज. गोलंदाज तयार. पुन्हा एकदा चांगला तडाखा चाललाय चेंडू सरळ डीजे कक्षामध्ये. संगीत कक्षाला वंदना देतो. चेंडू सीमा पार. 4 रन. चेंडू चाललाय सीमा पार. 4 रन. जबरदस्त फलंदाजी. फक्त 4 धावीची गरज आहे. या मानवाने विनीत आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. फक्त 4 धावींची गरज आहे. औपचारिकता या मॅच मध्ये आपण पाहिली. जबरदस्त फलंदाजी गौरी स्पोर्ट नेवालीची राहिली मैदानावरती. हो इथे बॅटची काढा. हो हो इथे मात्र घर फिरले की घराचे वासे देखील फिरत असतात. चला खेळाडू आपण चेंडू कलेक्ट करा इथे पंचांकडे. चला अभिनंदन ना गौरी स्पोर्ट नेवाली टीम. हार्ड लक दिवाली टीम.